हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस ऑनलाईन लेक्चर. आय एम मिस सीमा लांडगे. आपलं जे काही प्रिव्हियस लेक्चर झालं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1मध्ये आपण कोणता पॉईंट घेतला तर वर्क इन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन आपण घेतलं. त्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स असेल, वर्क इन्व्हायरमेंटचे महत्त्व काय आहे, कार्यपरिस्थितीचे महत्त्व काय आहे, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 5 पॉईंट घेतले. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला होता प्रोडक्टिव्हिटी, त्यानंतर दुसरा पॉईंट आपला होता तो म्हणजे क्वालिटी, त्यानंतर हेल्थ सेफ्टी, त्यानंतर मेंटल हेल्थ अँड लास्ट सोशल पीस. पहिला पॉईंट आपण घेतला उत्पादकता, त्यानंतर आपण घेतला दर्जा, त्यानंतर आपण घेतलेला पॉईंट आहे आरोग्य सुरक्षितता, त्यानंतर मनस्वास्थ्य आणि त्यानंतर सामाजिक शांतता. या पद्धतीनं 5ही पॉईंट आपण कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, आजचं लेक्चर जे आपलं असणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, फॅक्टर अफेक्टिंग वर्क इन्व्हायरमेंट. त्यामध्ये पहिला फॅक्टर तुम्हाला दिला आहे लाईटिंग. ओके, पहिला फॅक्टर तुम्हाला काय दिला आहे, लाईटिंग म्हणजेच प्रकाश. त्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, तर आदर्श प्रकाश योजनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, वेगवेगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात. मग त्या कोणकोणत्या असतात त्या आपल्याला आज पाहायचं. मग काय सांगितलं तर कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक. मग त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं गेलं तर कार्यपरिस्थिती काय सांगितलं अगोदरच मी तुम्हाला की एक मोठी व्यापक संज्ञा आहे. त्यामध्ये आपण काय पाहिलं तर उत्पादन करत असताना किंवा उत्पादन घेत असताना वस्तूचं कार्यक्षमता जी असते ती कार्यक्षमता महत्त्वाची असते. मग ती कामगाराची असेल, उत्पादकतेची कार्यक्षमता असेल, काय सांगितलं जातं तर कामगारांची उत्पादकता ही त्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं. आणि कामगारांच्या कार्यक्षमतेवरती उत्पादकता अवलंबून असते. ओके, मग कार्यपरिस्थिती ही व्यापक संज्ञा आहे आणि यामध्ये अनेक प्रमुख घटक असतात. कोणकोणते असतात तर प्रमुख घटकामध्ये कोणकोणते घटक येतात तर मग यंत्रसंच असेल, मशिनरी असेल, यंत्रसंच उपयुक्तता असेल, ऊर्जाविषयक सुविधा असेल वेगवेगळ्या, त्यानंतर योग्य प्रकाशाची व्यवस्था असेल, त्यानंतर वातानुकूलन येईल, कामगारांबाबत असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा येतील, त्यानंतर गोंगाट येईल, त्या गोंगाट असेल किंवा गोंगाटावरती असणारं नियंत्रण असेल, वायुविजन असेल, इत्यादी प्रकारचे वेगवेगळे प्रमुख घटक असतात. कशामध्ये तर कार्यपरिस्थितीमध्ये. मग त्या घटकामधील पहिला घटक जो असेल प्रकाश म्हणून, लाईटिंग म्हणून, तो आपण आज पाहणार आहोत की प्रकाश म्हणजे काय, लाईटिंग म्हणजे काय, किंवा कार्यपरिस्थितीमध्ये हा घटक कशा पद्धतीने काम करतो किंवा त्या घटकाचं घटक कशा पद्धतीनं कार्यपरिस्थितीशी संबंधित आहे. मग प्रकाश, लाईटिंगमध्ये काय सांगितलं गेलं आहे तर कारखान्यामध्ये अनेक प्रकारची कामं कामगारांना करावी लागत असतात. आता कामगार कारखान्यामध्ये काम करतात म्हणजे एक प्रकारचं काम करावं लागतं का तर नाही. वेगवेगळ्या पद्धतीची कामं कारखान्यामध्ये असतात, वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात, त्यानुसार वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या मशिनरीनुसार वेगवेगळी कामं ही कामगारांना करावी लागत असतात. आणि कारखान्यामध्ये कामगारांना वेगवेगळी कामं करत असताना काही कामं कशी असतात, नाजूक स्वरूपाची असतात, काही कामं ओबडधोबड स्वरूपाची असतात, काही अगदी कामं सूक्ष्म स्वरूपाची असतात. ओके, आणि काही कामं कशी असतात, सामान्य स्वरूपाची असतात. कोणत्याही कामगाराला काय वाटत असतं की आपण जे काही काम करतो ते काम आपलं कसं व्हावं, व्यवस्थित व्हावं, नीट व्हावं. ओके, त्यासाठी काय करावं लागतं की आपण ज्या काही सिच्युएशनमध्ये, वर्किंग कंडिशनमध्ये काम करत आहोत ती कंडिशन कशा पद्धतीची आहे हे इथं समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जे काम करतोय ते काम नीट झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही पाहिजे. ओके, त्यासाठी ते काम करण्यासाठी आपल्याला जो काही कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जो काही आपल्याला प्रकाश लागणार आहे, लाईट लागणार आहे ती चांगली असणं आवश्यक आहे. प्रकाशाची आवश्यकता तिथं असणे आवश्यक आहे आपल्याला, आणि प्रकाशाची आवश्यकता आपल्याला असते कारण काही सूक्ष्म नाजूक स्वरूपाची कामं असतात ती विदाऊट लाईट कामगार करू शकत नाही. विशेषतः सांगायचं म्हटलं तर नाजूक सूक्ष्म कौशल्याच्या कामासाठी बघा, विशेषतः नाजूक काम असेल, सूक्ष्म काम असेल, त्यानंतर कौशल्याचं काम जर असेल तर त्यासाठी भरपूर प्रकाश लागत असतो, भरपूर प्रमाणामध्ये लाईट लागत असते आणि ते आवश्यक असते. थोडक्यात काय सांगायचं गेलं तर, थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला तर की प्रत्येक कामगाराला आपापले काम डोळ्यांना विशेष ताण न देता करता येईल एवढा प्रकाश तिथं असला पाहिजे. बघा काय सांगितलं आहे, कारखान्यामध्ये केवढा प्रकाश असला पाहिजे तर जो काही कामगार काम करत आहे त्या कामगाराला आपल्या डोळ्यांना ताण न देता ते काम करता येईल एवढ्या प्रमाणामध्ये प्रकाश हा त्या कामाच्या ठिकाणी असला पाहिजे, त्या वातावरणामध्ये असला पाहिजे. आणि हा प्रकाश नैसर्गिक असो किंवा कृत्रिम असो, ओके, तो फरक पडत नाही, परंतु प्रकाश तिथं असणं गरजेचं आहे. आणि आदर्श प्रकाश असेल, आयडियल लाईटिंग असेल, त्याच्यामध्ये प्रकाशाचे प्रमाण कसे आहे, प्रकाशाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, प्रकाशाचा रंग
कोणता आहे, त्याचबरोबर प्रकाशाचे वितरण कशा पद्धतीचे आहे व प्रकाशाची प्रखरता कशा पद्धतीची आहे, या सर्व बाबींचा विचार तिथं केला जातो. मग कोणकोणत्या बाबी आहेत ज्या की आदर्श प्रकाश योजनेमध्ये विचारात घेतल्या जातात. मग कोणकोणत्या बाबी त्याच्यामध्ये येतात, मग त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी येऊ शकतात. त्यामध्ये पुरेसा प्रकाश असेल. पुरेशा प्रकाशामध्ये काय येऊ शकतो, तर वस्तूचा आकार असेल किंवा जे काही कार्य कामगाराला करायचं आहे ते असेल. त्यानंतर प्रखरता किंवा चकचकीतपणा असेल लाईटिंगचा, किंवा लाईटिंग चकचकती असेल, किंवा वितरण छाया इत्यादी असेल, किंवा रंगसंगती. मग प्रकाश आहे म्हटल्यानंतर प्रकाशामध्ये लाईटिंगमध्ये कोणत्या प्रकारचे कलर्स यूज केले गेलेले आहेत, किंवा प्रकाश योजनेवरती केला जाणारा खर्च किती आहे, किंवा अंतर्गत तापमान जे असणार आहे ते किती असणार आहे. ओके, यासारख्या छोट्या छोट्या काही बाबी आहेत ज्या की आदर्श प्रकाश योजनेमध्ये विचारात घेतल्या जातात, की या सर्व बाबींचा विचार करून एक आयडियल लाईटिंग सिस्टम ही कारखान्यामध्ये तयार केली जात असते. मग त्यामध्ये पहिला घटक आपण आज बघणार आहोत तो म्हणजे पुरेसा प्रकाश. पुरेशा प्रकाशामध्ये काय सांगितलं की पुरेसा प्रकाश ही संज्ञा कशी आहे, एक सापेक्ष संज्ञा आहे. एखाद्या ठिकाणचा प्रकाश पुरेसा आहे की नाही, बघा एखाद्या ठिकाणचा प्रकाश हा पुरेसा आहे की अपुरा आहे, हे त्या ठिकाणी काय काम करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती अवलंबून असते. जर सूक्ष्म पद्धतीचं काम असेल, नाजूक काम असेल, तर त्यासाठी प्रकाश पुरेसा आहे की नाही त्या कामावरती अवलंबून आहे. ओके, त्याचबरोबर ती वस्तू किती मोठी आहे, वस्तू किती लहान आहे याच्यावरती काय ठरत असतं की प्रकाश तुमचा किती आहे, जास्त आहे, कमी आहे, तिथे ठरलं जातं. तेव्हा प्रकाशाचा पुरेपणा असेल किंवा अपुरेपणा असेल हा कशावरती अवलंबून असतो, वस्तूचा आकार असेल, जे काही काम केलं जातं त्याच्यावरती असेल. मग वस्तूचा आकार, वस्तूच्या आकारामध्ये आपल्याला काय सांगितलं जाईल, तर वस्तूचा आकार मोठ्या आकाराच्या वस्तू काही असतील, मोठ्या आकाराच्या वस्तू ह्या तुलनात्मकदृष्ट्या कशा असतात, कमी प्रकाशात सुद्धा लांबून आपल्याला सहजपणे दिसतात, कारण त्याचा आकार मोठा असतो. त्याला आपल्याला जास्तीत जास्त लाईट तिथं दाखवावी लागत नाही, किंवा लाईटची गरज आपल्याला तिथे जास्त लागत नाही, प्रकाशाची गरज आपल्याला तिथे जास्त लागत नाही. कमी प्रकाशामध्ये सुद्धा मोठ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसून येतात. पण लहान वस्तू असतील, नाजूक वस्तू असतील, नाजूक वस्तू असतील, तेवढ्याच प्रकाशामध्ये इतक्या सहजतेने आपल्याला दिसतात का, तर त्या इतक्या सहजतेने एवढ्या इझिली आपल्याला तिथं दिसून येत नाहीत. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रकाशाची, जास्तीत जास्त लाईटची गरजही लागत असते. ओके, एखादी वस्तू सहजपणे दिसण्यासाठी जास्त प्रकाश लागतो. बघा, एखादी वस्तू जी असेल ती वस्तू आपल्याला सहजपणे दिसावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लाईट जी लागते ती जास्त प्रमाणामध्ये लागते. म्हणजे प्रकाश जो लागतो तो कसा असावा लागतो, तो जास्त असावा लागतो. पण प्रकाश जर कमी असेल तर तीच वस्तू दिसण्यासाठी जरा जास्त वेळ आपल्याला लागतो. बघा, एखादी वस्तू लहान असेल ती दिसण्यासाठी आपल्याला जास्त प्रकाश लागतो, पण प्रकाश जर कमी असेल तर ती वस्तू दिसण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ पाहावं लागतं. कारण लाईट जी आहे ती लाईट कमी आहे आणि वस्तू जी आहे ती नाजूक आहे, त्यामुळे ती वस्तू प्रॉपर आपल्याला दिसणार आहे का, तर दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिथं द्यावा लागतो. म्हणजेच वेळ कमी किंवा जास्त यावरही प्रकाश पुरेसा आहे किंवा नाही हे ठरत नाही. ओके, तसेच गतिमान वस्तू पाहण्यासाठी, स्थिर वस्तू पाहण्यासाठी लागणाऱ्या प्रकाशापेक्षा जास्त प्रकाश हा तिथं लागत असतो. कारण वस्तू ही आपल्याला स्थिर पाहिजे असेल किंवा गतिमान वस्तू पाहिजे असेल, त्यासाठी आपल्याला जेवढा प्रकाश हवा आहे तेवढा प्रकाश तिथं असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झालं आपण काय बघितलं, वस्तूचा आकार. वस्तूच्या आकारावरती सुद्धा पुरेसा प्रकाश हा अवलंबून असतो. आता वस्तूचं काम कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती सुद्धा लाईट ही कशा प्रमाणामध्ये अवलंबून असते ते बघा. तर कार्यामध्ये काय सांगितलं गेलं तुम्हाला, तर कार्य काय आहे यावरती सुद्धा पुरेसा प्रकाश आहे किंवा नाही हे ठरत असतं. बघा, कार्य काय आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश हा पुरेसा आहे किंवा नाही हे ठरत असतं. लाईट ही प्रॉपर आहे किंवा नाही ते आपल्याला तिथं ठरत असतं. फोटो फिल्म डेव्हलप करण्यासाठी, फोटो फिल्म जर डेव्हलप करायची असेल तर फोटो फिल्म डेव्हलप करण्यासाठी अंधार लागतो. तर सामान्य कार्य करण्यासाठी सर्वसाधारणपणे काय लागतं, तर पुरेसा प्रकाश आपल्याला लागतो. सूक्ष्म असेल, नाजूक काम करण्यासाठी आपल्याला पुरेसा प्रकाश लागतो. पुरेसा प्रकाशाऐवजी आपल्याला जास्त प्रकाश तिथे लागत असतो, जास्त लाईटिंग लागत असते. कारण आपण जे काम करणार आहोत ते काम कशा पद्धतीचं असणार आहे, तर ते नाजूक असणार आहे, ते काम सूक्ष्म पद्धतीचं असणार आहे. त्यासाठी कार्य काय आहे, तुमचं काम काय आहे कामगाराचं, त्याच्यावरती सुद्धा प्रकाश हा अवलंबून असतो. म्हणजे पुरेसा प्रकाश आहे किंवा नाही ती गोष्ट सुद्धा तिथं अवलंबून असते. ओके, त्यानंतर असा दुसरा पॉईंट जर आपण बघायला गेलो तर तो काय, प्रखरता किंवा चकचकीतपणा. आपण काय बघतो, कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये आदर्श प्रकाश योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी
विचारात घेतल्या जातात. मग पहिली बाब कुठली होती तर पुरेसा प्रकाश. मग पुरेसा प्रकाश हा कशावर अवलंबून असतो तर कामगार जो काही काम करणार आहे किंवा वस्तूचा आकार कशा पद्धतीचा आहे त्याच्यावरती पुरेसा प्रकाश काय असतो डिपेंड असतो, अवलंबून असतो. त्यानंतरची दुसरी बाब आपल्याला विचारात घ्यायची ती म्हणजे काय तर प्रखरता किंवा झगझगीतपणा. बघा, डोळे देखील अशा प्रकारची प्रखरता किंवा झगझगीतपणा काम ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी असू नये. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी अशी लाईट असावी की त्या लाईटमुळे आपल्या डोळ्यांना काहीही त्रास झाला नाही पाहिजे. ओके, यामुळे काय होतं की आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो. जर चकचकीत लाईट असेल किंवा प्रखरता लाईटिंगची जास्त असेल तर काय होऊ शकतं कामगारांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. प्रकाशाची प्रखरता ही प्रत्यक्ष प्रकाशापासून किंवा परावर्तित डोळ्यापासून असू शकते. काम करताना कर्मचाऱ्याला प्रखरतेकडे पाहावं लागतं. बघा, काम करत असताना जो काही कर्मचारी असेल त्याला काय करावं लागत असतं लाईटिंगकडे पाहावं लागत असतं. त्यामुळे डोळ्याला जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता असते आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डोळ्याला त्रास इथं होत असतो. आवरण नसलेले दिवे किंवा चुकीच्या पद्धतीने बसवलेले आवरण यामुळे काय होऊ शकतं बघा, जे काही लाईटिंगवरती कवर बसवलं जातं किंवा एक त्याला वरती पॅकिंग केलं जातं ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे की त्यामुळं डोळ्यांना त्रास झाला नाही पाहिजे किंवा ते चुकीचं बसवलं गेलं तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर प्रखरता दूर करण्यासाठी लाईटिंगची जी फोकस असेल, प्रखरता जी असेल ती दूर करायची जर असेल तर त्याला वेगवेगळ्या उपाययोजना करून ती सौम्य कशा पद्धतीनं राहील ती तिथं बघितलं पाहिजे. जी काही लाईट असेल ती सौम्य असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या लाईटमधून आपली कामही होणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरचा तिसरा पॉईंटवर बघायला गेलो आपण तर तो कुठला आहे तर चकचकीतपणा. ज्या पद्धतीनं लाईट ही प्रखर असते त्या प्रखर लाईटचा डोळ्याला त्रास होतो. झगझगीतपणा असतो लाईटमध्ये त्यामुळं डोळ्याला त्रास होतो. त्यानंतर आहे चकचकीतपणा. वस्तूपासून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात बघा, जी काही वस्तू असणार आहे त्याच्यावरती जर लाईटिंग पडत असेल तर नक्कीच ती काय होणार आहे परावर्तित होणार आहे आणि त्या प्रकाशावर चकचकीतपणा हा अवलंबून असतो. वस्तूचे बारीक निरीक्षण करण्यासाठी लागणारा चकचकीतपणा, जी काही वस्तू असेल त्या वस्तूचं निरीक्षण हे बारीक स्वरूपामध्ये करण्यासाठी त्या वस्तूचा चकचकीतपणा हा केवळ वस्तू पाहण्यासाठी लागणाऱ्या चकचकीतपणापेक्षा जास्त असतो. वस्तूचा आकार किंवा गुणधर्म बदलणं इथं अवघड आहे का तर वस्तूचा आकार आणि गुणधर्म बदलणं सुद्धा इथं अवघड आहे. पण प्रकाशापेक्षा निर्माण होणाऱ्या चकचकीतपणावरती नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी लाईट जी असणार आहे तिची प्रखरता कमी असली पाहिजे, तिचा चकचकीतपणा कमी असला पाहिजे. ही झाली तिसरी बाब. त्यानंतरचं जर विचारात घेतलं तर त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला वितरण किंवा छाया. त्यामध्ये काय सांगितले प्रकाशाचे वितरण हे संपूर्ण कारखान्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बघा, काय सांगितलं जातं यामध्ये प्रकाशाचं वितरण जे असणार आहे ते संपूर्ण कारखान्यामध्ये एकसारखं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. संपूर्ण कारखान्यामध्ये जी काही लाईट असणार आहे ती लाईट एकसारखी असली पाहिजे. असं नाही की एखाद्या भागामध्ये जास्त प्रखर लाईट एखाद्या भागामध्ये सौम्य लाईट असा असता कामा नये. जी काही लाईट असणार आहे ती लाईट कशी असली पाहिजे इक्वल असली पाहिजे पूर्ण कारखान्यामध्ये. काही ठिकाणी काय असू शकतं अंधुक प्रकाश असू शकतो, काही ठिकाणी काय असू शकतं भडक प्रकाश असू शकतो. अशा प्रकाशामुळे काय होतं की अशा प्रकाशाचं वितरण झालं तर जे काही कामगार काम करणार आहेत त्यांच्या डोळ्यांना जास्तीत जास्त त्रास होतो कारण प्रकाशाच्या प्रमाणानुसार काय होत असतं डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आपल्या बदलला जात असतो. डोळ्यातील बाहुल्यांचा आकार ज्या पद्धतीनं बदलतो त्यामुळं काय होऊ शकतं तर डोळ्यांवरती ताण येऊन दृष्टीदोष तिथं निर्माण होऊ शकतो. कामगारांना दृष्टीदोषाची समस्या तिथं निर्माण होऊ शकते. आणि प्रकाशाची अशी योजना केली गेली पाहिजे की कोणत्याही वस्तूची अथवा व्यक्तीची कामाच्या ठिकाणी छाया पडू नये आणि प्रकाश कितीही पसरलेला असला तरी ते कामाच्या स्वरूपावरती अवलंबून असतो. काय सांगितलं गेले प्रकाश कितीही पसरलेला असला तरी ते कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. कार्यालयीन किंवा कारखान्यातील सामान्य कामासाठी कार्यालयीन काम असतील किंवा सामान्य काम असतील कारखान्यातील त्यासाठी काय केलं जातं प्रकाश हा संपूर्ण कारखान्यामध्ये पूर्ण
भरपूर पसरलेला असतो आणि पसरलेला लागतो, कारण जी काही कामं करायची ती संपूर्ण कारखान्यामध्ये काम केले जाणार आहे. परंतु याउलट काय होऊ शकतं, तर तिथं चुका असतील, दोष शोधण्यासाठी बारीक निरीक्षणसुद्धा करावं लागत असतं, तर प्रकाश केंद्रीभूत होणंसुद्धा तिथं तेवढंच आवश्यक असतं. हे झालं वितरणामध्ये. हे झालं आपल्या चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं तर वितरण. शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, वितरण लाईटचं, प्रकाशाचं वितरण हे संपूर्ण कारखान्यामध्ये कसं असलं पाहिजे, एकसारखं असलं पाहिजे. काही ठिकाणी अंधुक प्रकाश असतो तर काही ठिकाणी भडक प्रकाश असतो. यामुळं काय होतं, तर कामगारांच्या डोळ्यांवरती ताण येतो, डोळ्यांवरती ताण आला की कामगारांना दृष्टीदोष निर्माण होतो. ओके, हे झालं चौथ्या पॉईंटमध्ये. त्यानंतरचा पॉईंट सांगितला आपल्याला तो म्हणजे रंगसंगती कलर स्कीम. रंगसंगती कलर स्कीम. कलर स्कीममध्ये काय सांगितलं, अपघात जर कमी करायचा असेल, बघा कारखाना आहे, कारखान्यामध्ये काम करण्यासाठी वेगवेगळे कर्मचारी असणार आहेत. ते कर्मचारी वेगवेगळ्या मशिनरी हँडल करत असतात, वेगवेगळ्या मोठ्या वस्तू हँडल करत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचा यूज केला जातो. साहजिक आहे तिथं अपघात होऊ शकतात. काय सांगितलं आहे, तर अपघात कमी करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी व योग्य प्रकारे दिसण्यासाठी प्रकाशाचा रंग जो आहे तो रंगसुद्धा विचारात घेतला जातो. बघा, अपघात कमी करण्यासाठी असेल, कामगारांचं मनोबल वाढवण्यासाठी असेल आणि योग्य प्रकारे कारखान्यातील सर्व वस्तू दिसण्यासाठी प्रकाशाचा रंगसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विचारात घेतला जात असतो. त्यामध्ये तांबडा रंग जो असेल, ऑरेंज जो असेल, केशरी जो असेल, तो रंग कसा असतो, धोक्याचा निदर्शक असतो. मग काय सांगितलं जातं, तांबडा कलर जो असेल तो कसा असतो, धोक्याचा कलर असतो. आणि हिरवट व निळा रंग हा जास्त कसा असतो, सुखावह असतो, असं इथं सांगितलं गेलं आहे. गडद रंगापेक्षा पांढऱ्या व फिकट रंगांच्या भिंती जास्त प्रकाश देत असतात. त्यामुळे जे काही कलर केलं जाईल कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये, ते कशा पद्धतीने असलं पाहिजे, त्याचा कलर कसा असला पाहिजे, डार्क असला पाहिजे की फेंट असला पाहिजे, तर तो कलर कसा असला पाहिजे, फेंट असला पाहिजे. ते झालं कितव्या पॉईंटमध्ये, आपल्या पाचव्या पॉईंटमध्ये. पाचवा पॉईंटच बघा काय आहे, तर रंगसंगती. काय सांगितलं त्यामध्ये, जो काही कलर यूज केला जाणार आहे कारखान्यामध्ये तो कसा असला पाहिजे, फेंट असला पाहिजे, डार्क नसला पाहिजे. त्यानंतर सांगायचं म्हटलं तर पॉईंट आहे तो म्हणजे प्रकाश योजनेचा खर्च. त्यामध्ये काय सांगितलं तर पुरेसा व योग्य प्रकाश मिळण्यासाठी जी काही उपाययोजना करायची असेल, बघा, पुरेसा व योग्य प्रकाश मिळण्यासाठी जी काही आपल्याला उपाययोजना करावी लागते ती कमीत कमी खर्चामध्ये करावी लागते. कारण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं उत्पादन कशा पद्धतीनं निघेल याचा विचार हा प्रत्येक उद्योजक, व्यावसायिक करत असतो, व्यवस्थापक करत असतो. कारण कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या उत्तम दर्जाची वस्तू त्यांना ग्राहकांपर्यंत पोचवायची असते, कस्टमरपर्यंत पोचवायची असते. त्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या किमतीची वस्तूचं उत्पादन करणं गरजेचं असतं. त्यासाठी प्रकाश, मग त्यामध्ये वस्तूचं उत्पादन करायचं, त्यासाठी मशिनरीची कॉस्ट लागणार आहे, लाईटिंगची कॉस्ट लागणार आहे, कामगार लागणार आहेत, वेगवेगळ्या रॉ मटेरियल लागणार आहे, कॅपिटल लागणार आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या की वस्तू उत्पादन करण्यासाठी लागतात. त्यामध्ये लाईट जो आहे तो लाईटसाठी जो काही खर्च केला जाणार आहे तो खर्च कमीत कमी करता आला पाहिजे. त्यासाठी पुरेसा व योग्य प्रकाश मिळण्यासाठी जी काही उपाययोजना करावी लागेल ती उपाययोजना व्यवस्थापकाला तिथं करणं गरजेचं आहे, मालकाला तिथं करणं, बिझनेसमॅनला तिथं करणं गरजेचं आहे. हा झाला आपला 6वा पॉईंट. त्यानंतर 7वा पॉईंट जो सांगितला आहे तो म्हणजे अंतर्गत तापमान. त्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रकाशाचा अंतर्गत तापमानावर परिणाम होत असेल, प्रकाशाचा अंतर्गत तापमानावरती परिणाम होत असेल, अंतर्गत तापमान वाढल्यास त्याच्या कामगाराच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो, त्यांना लवकर थकवा येतो, कामाचा कंटाळा येतो, तेव्हा प्रकाशाची योजना करता येते. कारखान्यातील अंतर्गत तापमान वाढणार नाही याच्याकडे त्यांना लक्ष दिलं पाहिजे. कारण कारखान्यातील अंतर्गत तापमान ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला काय होऊ शकतं की कामगारांना तिथं कामाचा थकवा येऊ शकतो, कामगारांना कामाचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे काय होऊ शकतं, त्याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या उत्पादकतेवरती होत असतो. कारण ज्या ठिकाणी कामगार कारखान्यामध्ये काम करत आहेत त्या ठिकाणचं वातावरण जे असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे, उत्साहवर्धक असलं पाहिजे, कोणत्याही पद्धतीचा थकवा किंवा कंटाळा कामगारांना तिथं आला नाही पाहिजे. ओके, हे झालं अंतर्गत तापमानामध्ये. त्यासाठी प्रकाशाचा अंतर्गत तापमानावरती परिणाम होत असतो. त्यासाठी अंतर्गत तापमान जर वाढलं तर कामगारांची प्रकृती जी असेल त्या प्रकृतीवरती अनिष्ट परिणाम होतो, त्यांना लवकर थकवा येतो, कामाचा कंटाळा येतो. तेव्हा प्रकाशाची योजना करत असताना कारखान्यातील अंतर्गत तापमान वाढणार नाही याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर कारखान्यातील ऑलरेडी अंतर्गत तापमान कसं आहे
हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघितले तर कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक कोणकोणते आहेत, वेगवेगळे घटक आहेत. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं आहे. मग प्रकाश असेल, गोंगाट असेल, वातानुकूलन असेल, आरोग्य रक्षण असेल, या पद्धतीचे वेगवेगळे घटक आहेत. त्यामधला पहिला घटक आपण बघायला सुरुवात केलेली आहे. काय घटक आहे तर प्रकाश, लाईटिंग. मग त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला घटक दिलेले आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं तर आदर्श प्रकाश योजनेमध्ये कोणकोणते घटक, कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं जे असणार आहे त्यामध्ये आपण आदर्श प्रकाश योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. ओके, आदर्श प्रकाश योजना म्हणजे काय आहे आणि आदर्श प्रकाश योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहेत. या अगोदरचं जे लेक्चर झालं त्यामध्ये आपण काय पाहिलं तर कार्यपरिस्थितीचं महत्त्व, कार्यपरिस्थिती म्हणजे काय, कार्यपरिस्थितीचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं, त्याची एक डेफिनेशन पाहिली, त्यानंतर त्याचे महत्त्वाचे 5 पॉईंट आपण पाहिले. त्या 5 पॉईंटमध्ये पहिला पॉईंट होता आपला प्रोडक्टिव्हिटी, त्यामध्ये पहिला पॉईंट होता आपला प्रोडक्टिव्हिटी, त्यानंतर होतं क्वालिटी, त्यानंतर आरोग्य सुरक्षितता, त्यानंतर मनस्वास्थ्य, सामाजिक शांतता. या पद्धतीचे वेगवेगळे आपण महत्त्वामध्ये पॉईंट पाहिलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक बघत आहोत. त्यामध्ये पहिला घटक आपला लाईटिंग, प्रकाश, तो आपण बघत आहोत. ओके, आज आपण आदर्श प्रकाश योजनेमध्ये विचारात घेतल्या जाणाऱ्या बाबी बघितलेल्या आहेत. आणि उद्याचं जे लेक्चर आपलं नेक्स्ट असेल जे काही, त्यावेळेला आपण काय बघणार आहोत, आदर्श प्रकाश योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. ओके, थँक्यू.